सुस्वागतम विद्यार्थी मित्रांनो. इयत्ता 10वी विषय विज्ञान आणि तंत्रज्ञान पाठ क्रमांक 3 सजीवातील जीवन प्रक्रिया भाग 2. विद्यार्थी मित्रांनो, एका सजीवापासून त्याच प्रजातीचा नवीन सजीव तयार होण्याच्या प्रक्रियेला आपण प्रजनन असे म्हणत असतो. सजीवांच्या अनेक वैशिष्ट्यपूर्ण लक्षणांपैकी प्रजनन हे एक विशेष लक्षण आहे. प्रत्येक जातीच्या उत्क्रांतीसाठी कारणीभूत असलेल्या अनेक कारणांपैकी प्रजनन हे एक कारण आहे. अलैंगिक प्रजनन. युग्मक निर्मितीविना एखाद्या सजीवातील एकाच जीवाने अवलंबलेली नवजात जीवन प्रक्रिया म्हणजे अलैंगिक प्रजनन होय. यामध्ये दोन भिन्न पेशींच्या संयोगाशिवाय घडून येणारे प्रजनन असल्यामुळे नवजात सजीव हा तंतोतंत मूळ सजीवासारखाच असतो. या प्रजननात केवळ एका जनकापासून नवीन जीवाची निर्मिती गुणसूत्री विभाजनाने होत असते. जनिकीय विचारणाचा अभाव हा अलैंगिक प्रजननाचा तोटा, तर वेगाने होणारे प्रजनन हा या पद्धतीचा फायदा आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, प्रजनन हे दोन प्रकारे होतं. एक म्हणजे अलैंगिक प्रजनन आणि दुसरं म्हणजे लैंगिक प्रजनन. तर आता आपण अलैंगिक प्रजननाविषयी थोडी माहिती पाहूयात. अलैंगिक प्रजननामध्ये एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन आपण पाहणार आहोत. यामध्ये एकपेशीय सजीवांमध्ये पुढील प्रमाणे अलैंगिक प्रजनन हे अवलंबिले जाते. पहिलं आहे द्विविभाजन. याला बायनरी फ्युजन असं देखील म्हटलं जातं. आदिकेंद्रकीय सजीव म्हणजे जीवाणू, आदिजीव याच्यामध्ये अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना, दृश्य केंद्रकीय पेशीतील तंतुकणिका आणि हरितलवके ही पेशी अंगके द्विविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करत असतात. या प्रकारात जनक पेशीचे दोन समान भागात विभाजन होऊन दोन नवजात पेशी तयार होतात. यामध्ये आपण द्विविभाजन किंवा विभाजन सूत्री किंवा असूत्री पद्धतीने घडत असते. वेगवेगळ्या आदिजीवांमध्ये विभाजनाचा अक्ष वेगवेगळा असतो. उदाहरणार्थ अमिबा याला विशिष्ट आकार नसल्याने कोणत्याही अक्षातून विभाजित होतो, म्हणूनच याला साधे द्विविभाजन असे म्हटले जाते. पॅरामेशियम यामध्ये आडवे द्विविभाजन या पद्धतीने केले जाते, तर युग्लिनामध्ये उभे द्विविभाजन या पद्धतीने विभाजित होऊन नवीन पेशी तयार होत असतात. सजीवांमध्ये द्विविभाजन शक्यतो अनुकूल परिस्थिती म्हणजे मुबलक अन्न उपलब्ध असल्यावरच घडत असते. दुसरा प्रकार बहुविभाजन. याला इंग्लिशमध्ये मल्टिपल फ्युजन असं देखील म्हटलं जातं. अमिबा आणि तत्सम एकजीव आदिजीव प्रतिकूल वातावरणामध्ये बहुविभाजन पद्धतीने अलैंगिक प्रजनन करत असतात. ज्यावेळी अपुरे अन्न आणि इतर प्रकारची प्रतिकूल परिस्थिती तयार होते, त्यावेळी अमिबा छद्मपाद तयार करत नाही आणि हालचाल थांबवतो. तो गोलाकार होतो आणि पेशीपटलाभोवती कठीण संरक्षक कवच तयार करतो. अशा कवचबद्ध अमिबाला किंवा कोणत्याही एकपेशीय सजीवाला पुटी म्हणजे सिस्ट असं म्हटलं जातं. पुटीमध्ये पहिल्यांदा फक्त केंद्रके अनेक वेळा सूत्री विभाजन घडून आणतात आणि अनेक केंद्रके तयार करतात. मग या पेशीद्रव्याचे विभाजन होते आणि अनेक छोटे छोटे अमिबा तयार होतात. प्रतिकूल परिस्थिती असेपर्यंत ते पुटीमध्ये राहतात. अनुकूल परिस्थिती असल्यानंतर पुटी फुटते आणि त्यातून अनेक नवजात अमिबा बाहेर पडतात. आकृतीमध्ये याबद्दलचं स्पष्टीकरण आपल्याला बघायला मिळेलच. तिसरा प्रकार आहे कलिकायन. याला इंग्लिशमध्ये बडिंग असं देखील म्हटलं जातं. यामध्ये किण्व ज्या काही पेशी असतात याला ईस्ट असं म्हणतात. ह्या ईस्ट पेशी कलिकायन करताना आपल्याला दिसू शकतात. यासाठी आपण कंपाऊंड मायक्रोस्कोपचा उपयोग देखील करू शकतो. अनेक किण्व पेशींना एक एक छोटी कलिका असते. किण्व या एकपेशीय कवकामध्ये कलिकायन पद्धतीने अलैंगिक प्रजनन होत असते.
किण्व पेशी कलिकायन पद्धतीने प्रजनन करण्यासाठी सूत्री विभाजनाने 2 नवजात केंद्रके तयार करतात. या पेशीला जनकपेशी असे देखील म्हटले जाते. या जनकपेशीला बारीकसा फुगवटा असतो. हा फुगवटा म्हणजे कलिका होय. 2 नवजात केंद्रकांपैकी एक केंद्रक कलिकेमध्ये प्रवेश करते. कलिकेची योग्य वाढ झाल्यानंतर ती जनकपेशीपासून वेगळी होते आणि स्वतंत्र नवजात किण्व पेशी म्हणून वाढू लागते. आता आपण बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन हे अभ्यासणार आहोत. यामध्ये पहिला प्रकार आहे तो म्हणजे खंडीभवन. याला इंग्लिशमध्ये फ्रॅगमेंटेशन असं देखील म्हटलं जातं. हा अलैंगिक प्रजनाचा प्रमुख बहुपेशीय सजीवात आपल्याला बघायला मिळतो. या प्रकारात जनक सजीवाच्या शरीराचे अनेक तुकडे होऊन प्रत्येक तुकडा नवजात सजीव म्हणून जगू लागतो. जसे की शैवाल, स्पायरोगायरा आणि सायकॉन यासारख्या स्पंज या प्रकारात मोडणाऱ्या सजीवांमध्ये या प्रकारचे प्रजनन आपल्याला पाहायला मिळते. स्पायरोगायराला ज्यावेळी मुबलक पाणी आणि पोषक द्रव्ये उपलब्ध असतात त्यावेळी त्यांच्या तंतूंची वेगाने वाढ होऊन ते तंतू छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये खंडीभवित होतात. प्रत्येक तुकडा नवजात स्पायरोगायराचा तंतू म्हणून ओळखला जातो. सायकॉनच्या शरीराचे जर अपघाताने छोटे तुकडे झाले तर त्यांचे देखील खंडीभवन हे घडून येते. दुसरा प्रकार आहे पुनर्जनन. याला रिजनरेशन असं देखील म्हटलं जातं. आपण पाल स्वतःची शेपटी तोडून टाकते. कालांतराने तोडून टाकलेल्या शेपटीचा भाग पुनर्जीवित केला जातो. हा मर्यादित पुनर्जननाचाच एक प्रकार आहे. परंतु प्लॅनेरियासारखे काही प्राणी विशिष्ट परिस्थितीमध्ये स्वतःच्या शरीराचे 2 तुकडे करतात आणि प्रत्येक तुकड्यांपासून शरीराचा उर्वरित भाग तयार करून 2 नवजात प्राणी तयार केले जातात. यालाच पुनर्जनन असे देखील म्हटले जाते. तिसरा प्रकार आहे मुकुलायन. याला बडिंग असे देखील म्हटले जाते. पूर्ण वाढ झालेल्या हायड्राला जर पोषक वातावरण मिळाले तर त्याच्या शरीरभित्तिकेवर विशिष्ट ठिकाणी पुनर्जनन पेशींच्या विभाजनाने फुगवटा तयार होतो. या फुगवट्यास मुकुल असे म्हणतात. यथावकाश मुकुलाची वाढ होत राहते आणि त्याचे रूपांतर छोट्या हायड्रामध्ये होते. या छोट्या हायड्राच्या शरीराचे स्तर पचनगुहा हे जनक हायड्राच्या अनुक्रमे शरीर स्तर पचन गुहेशी संलग्न असतात. या छोट्या हायड्राचे पोषण जनक हायड्राद्वारे होते. ज्यावेळी छोट्या हायड्राची वाढ स्वतःचे अस्तित्व टिकवण्या इतपत होते त्यावेळी तो जनक हायड्रापासून वेगळा होतो आणि नवजात हायड्रा म्हणून निरावलंबी जीवन जगू लागतो. आपल्याला दिलेल्या छायाचित्रामध्ये याबद्दलची माहिती व्यवस्थित मिळेल. चौथा प्रकार आहे शाकीय प्रजनन. याला व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन असं देखील म्हटलं जातं. वनस्पतींमध्ये मूळ, खोड, पान, मुकुल यासारख्या शाकीय अवयवांच्या मदतीने होणाऱ्या प्रजननास शाकीय प्रजनन असे म्हणतात. बटाट्याच्या कंदावर असलेल्या डोळ्यांच्या म्हणजे मुकुल किंवा पानफुटीच्या पानांच्या कडांवर असलेल्या मुकुलांच्या साहाय्याने शाकीय प्रजनन केले जाते. ऊस, गवत यासारख्या वनस्पतींमध्ये पेरावर असलेल्या मुकुलाच्या मदतीने शाकीय प्रजनन घडून येते. गाजर, मुळा, रताळे यांसारख्या वनस्पतींमध्ये मुळांच्या मदतीने शाकीय प्रजनन केले जाते. आपल्याला छायाचित्रामध्ये याची माहिती व्यवस्थित मिळू शकेल. पाचवा प्रकार आहे बीजाणुनिर्मिती. आपण ओलसर भाकरी किंवा पावाचा तुकडा बऱ्याच दिवस जर तसाच ठेवला तर त्यावर बुरशी चढलेली पाहायला मिळते. सूक्ष्मदर्शकाच्या साहाय्याने आपण त्याचे निरीक्षणही करू शकतो. म्युकरसारख्या कवकांचे शरीर तंतुमय असते. त्यांच्या बीजाणुधानी असतात. बीजाणुधानीमध्ये बीजाणूंची निर्मिती झाल्यावर ती फुटते आणि बीजाणू बाहेर पडतात. जे बीजाणू ओलसर उबदार जागी रुजतात व त्यांच्यापासून नवीन कवकजाल तयार होत असते. आता आपण अलैंगिक प्रजननामध्ये एवढे सर्व प्रकार किंवा यांच्या पद्धती शिकलेलो आहोत. आपण परत एकदा रिकॉल करूयात. अलैंगिक प्रजनन
यामध्ये आपण सर्वप्रथम एकपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजनन याचा अभ्यास केला की ज्याच्यामध्ये द्विविभाजन, बहुविभाजन आणि कलिकायन हे प्रकार आपण पाहिले. त्यानंतर बहुपेशीय सजीवांमधील अलैंगिक प्रजननामध्ये आपण खंडीभवन, पुनर्जनन, मुकुलायन, शाकीय प्रजनन आणि बीजाणू निर्मिती यांची माहिती मिळवलेली आहे.